नागेश करजगे ऑर्किड स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। वैविध्यपूर्ण प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं। कार्यक्रमाचं उद्घाटन युवा शास्त्रज्ञ अंकिता नगरकर देगिल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगे, सचिवा वर्षा विभूते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपे, संस्थेचे संचालक योगीनाथ करजगे, सोमनाथ करजगे, नंदिनी करजगे, यशराज करजगे, प्राचार्य रूपाली हजारे, प्री प्रायमरी इंचार्ज अनिता अनगोंडा आदींची उपस्थिती होती। दरम्यान यावेळी बोलताना अंकिता नगरकर यांनी भारताचे अनमोल रत्न असलेल्या डॉक्टर अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की भारत हा शास्त्रज्ञांचा देश बनला पाहिजे। त्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन आपल्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे। तसंच त्यांनी आपल्या अभिप्रायात शाळेतील विद्यार्थ्यांच्या नवनवीन तंत्रज्ञानावर आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रकल्पांचं मनापासून कौतुक केलं। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण असे जलशुद्धीकरण, स्मार्ट सोलापूरसाठी विजेचे 5 उपाय, चांद्रयान, ग्रीन बिल्डिंग, इलेक्ट्रिक स्केटबोर्ड, 3D प्रोजेक्टर, रिचार्जेबल टेबल फॅन, पवनचक्की, ऊर्जेची निर्मिती, सोलार प्रकल्प, पाण्याचं नियोजन, मोहनजोदडो संस्कृती, भारतीय लोकशाही असे विविध प्रयोग सादर केले। याचबरोबर रोबोटिक्स, टॉकिंग ट्री, स्काउट गाईड, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित आणि आदिवासींच्या वस्तूंची दालनं सुद्धा आकर्षणाची केंद्र बनली। प्रास्ताविक आणि आभार अजय कुलकर्णी यांनी मांडले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं। आणि इथे आल्यानंतर मला खरोखरच आनंद झाला, कारण हे जे सायन्स एक्झिबिशन आहे ते इतकं वेल मॅनेज्ड, वेल ऑर्गनाइज्ड आहेच। त्याचबरोबर इतके जे प्रोजेक्ट्स स्टुडंट्सनी प्रेझेंट केलेले आहेत ते खूप इनोव्हेटिव्ह आहेत। काही ना काही नवीन शिकण्याची उमेद आहे विद्यार्थ्यांमध्ये, हे दिसून आलं। आणि ह्याचं सगळं श्रेय नक्कीच इथल्या शिक्षकांना किंवा मॅनेजमेंटला जातं, कारण नक्कीच हे इतकी प्रगती बघून या शाळेतूनही काही जास्तीत जास्त शास्त्रज्ञ घडतील अशी एक इच्छा नक्कीच वाटते।